HM घाटमाता न्यूज। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेऊनच महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांना सामोरे जा, असे स्पष्ट आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप नेत्यांना दिले आहेत। त्यामुळे सांगलीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील शिवसेनेसोबत युतीबाबत सकारात्मक चर्चा करत आहेत। सांगलीत तिढा नाही, मात्र मिरजेत घोडं अडलं आहे। मिरजेत आमदार सुरेश खाडे भाजपचे नेते आहेत, तर त्यांच्या विरोधात शड्डू ठोकून आव्हान देणारे मोहन वनखडे आता शिवसेनेचे महानगर प्रमुख आहेत। त्यांच्यात एकमत होण्याची शक्यता कमी असल्याने चर्चेचे घोडे अडले आहे। महापालिका निवडणुकीत भाजप, अजितदादांची राष्ट्रवादी, शिवसेना, जनसुराज्य, रिपाई, रयत आघाडी अशी युती होईल अशी शक्यता होती। त्यातून राष्ट्रवादीची वजाबाकी जवळपास निश्चित मानली जात आहे। अशा वेळी भाजपला शिवसेना सोबत हवी आहे। शिवाय दिल्लीतून तसाच निरोप आला असल्याने त्याबाबत भाजप नेत्यांकडे किंतु परंतु करण्याची संधीच उरलेली नाही। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत शिवसेनेचे नेते पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या प्राथमिक चर्चा झाल्या आहेत। शिवसेना नेते राजेश क्षीरसागर आणि आमदार सुहास बाबर हेही चर्चेत सहभागी आहेत। शिवसेनेने मिरजेत 9 आणि सांगलीत 9 अशा एकूण 18 जागांची युतीत मागणी केली आहे। त्यांना किती जागा दिल्या जातात याकडे लक्ष असणार आहे। नगरपालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेने विटा नगरपालिका आणि शिराळा नगरपंचायतीवर भगवा फडकवला। शिवसेना तब्बल 34 जागांवर जिंकली। या पक्षाने एक कमी भाजप इतक्या जागा जिंकत धक्कादायक कामगिरी केली। परिणामी पक्षातील कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे। या स्थितीत भाजपच्या बहुतांश नेत्यांनी शिवसेनेला सोबत घेण्याचा फायदा होईल अशी भूमिका घेतली आहे। त्यामुळे सांगलीबाबत फारशी अडचण राहिलेली नाही। मात्र मिरजेत आमदार सुरेश खाडे आणि शिवसेना महानगर प्रमुख मोहन वनखडे यांच्यात संघर्ष सुरू आहे। वनखडे एकेकाळी खाडे यांचे अत्यंत विश्वासू होते। त्यांच्यात वितुष्ट आले वनखडे यांनी भाजपला रामराम ठोकला, काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आता निवडणुकीच्या तोंडावर ते शिंदेंच्या शिवसेनेत आले आहेत। मिरजेत ते नक्कीच चांगली मांडणी करू शकतात। त्यांचे चिरंजीव सागर हे मिरजेतून लढणार आहेत। त्यांना सुरेश खाडे यांचे चिरंजीव सुशांत आव्हान देतील आणि युतीतच लढाई होईल अशी चर्चा देखील रंगलेली आहे। शिवसेनेकडे सांगली आणि मिरजेत काही प्रभावी चेहरे आहेत। त्या शिंदे पॅटर्नमुळे बळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने निवडणूक उभी करतात त्यामुळे अनेक जण प्रभावित झाले आहेत। त्यांच्याकडून उमेदवारांना मोठी ताकद आणि रसद दिली जाते, त्यामुळे भले भले गारद होतात। हे नगरपालिका निवडणुकीत दिसले आहे। परिणामी अनेक चेहरे शिवसेनेकडून लढायला इच्छुक आहेत। गेल्या महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची सांगलीत काँग्रेस कमिटी समोर सभा झाली होती। यावेळी त्यांच्या नेतृत्वात सेना लढणार आहे, त्यामुळे ते पुन्हा प्रचाराला येतील असा विश्वास त्यांच्या पक्षाला वाटतो आहे। तर युवा सेनेचे जिल्हा प्रमुख ऋषिकेश पाटील यांच्या पत्नी साक्षी यांनी प्रभाग 17 मधून दावा केला आहे। भाजप ही जागा सेनेला देऊ शकते। याशिवाय काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रभाव अधिक असलेल्या काही प्रभागामध्ये कमळऐवजी धनुष्यबाण चालवला जावा असा प्रयोग केला जाऊ शकतो। HM घाटमाता न्यूज।